अध्याय दुसरा, बचत. अरविंद भाऊ, तुम्ही जी आम्हाला काल माहिती सांगितली ना, त्याच्यावर आम्ही लय विचार केला. आम्हाला आमच्या परिवाराच्या आर्थिक नियोजनासाठी हा मार्ग एक चांगला वाटला. तुमचे लय उपकार झाले भाऊ, आमच्यावर लयच उपकार झाले. अरे नाही नाही रामभाऊ, असं काहीच नाही. अशी माहिती देणं जरुरी आहे. अरे रामभाऊ, नाही म्हणजे अशी माहिती देऊन जर लोकांची मदत होत असत तर काय हरकत आहे लोकांना अशी माहिती सांगायला. आज आपण बचतीबद्दल सविस्तर बोलू. अन बँकेत तुम्ही स्वतःचं खातं उघडून कसे स्वतःचे पैसे बचत करू शकता तेही सांगू. बँकेत स्वतःचं खातं? अरे वा अरविंद भाऊ, जरा मला सविस्तर सांगा ना. पहिल्यांदा आपण पाहू का बचत म्हणजे काय. खर्च न केलेलं उत्पन्न म्हणजे बचत, किंवा खर्च पुढे ढकललं. खर्च करून झाल्यानंतर राहिलेले जे पैसे असते का नाही, ते म्हणजे उत्पन्न. बचत साऱ्यात महत्त्वाची. म्हणजे लांबचे जे खर्च असते त्याच्यासाठी बचत आवश्यकच आहे. जसं जमीन, घर खरेदी, लग्न, शिक्षण, हे सारं काही आलं त्याच्यात. कधी कधी लोकांना बचत करायला नाही जमत, कारण त्याची ऐपत नाही असं नाही, पण बचत करासाठी जे साधनं लागते त्याची कमतरता जाणवते. खात्रीलायक संस्थांची कमतरता, जशा म्हणजे बँका. किंवा बचत कशी करावं याची माहितीच नाही. आता तुमचंच घ्या ना रामभाऊ. जसं मी तुम्हाला काल सांगितलं, हे बचत परिवाराला आर्थिक मदत आणि सामाजिक स्थैर्य देते. म्हणजे आपल्या गरजा भागवाले आपल्याला मदतीला येते. आपल्या संकटाच्या वेळी हेच पैसे आपल्या कामात पडते. बरं का रामभाऊ, बचत सुरू करायसाठी वयाची कोणतीच मर्यादा नाही. एखाद्यानं बचत तर आपल्या वयाच्या सुरुवातीच्या काळातच सुरू करायला पाहिजे. म्हणजे म्हातारपणात जर काही संकट आले तर आपलाच पैसा आपल्या कामात पडते. आणि हे काही जरुरी नाही आहे का आपण कमाई जास्त केली पाहिजे म्हणून आपण बचत करू शकू. बचत करायसाठी लागते तर इच्छाशक्ती आणि थोडीशी हिंमत, बस. बचत कायले करायला लागते जी? म्हणजे आम्हाला खर्चाच्या वक्ती कामात येईन म्हणून? जसं पोरायचं शिक्षण, लग्न, याच्यासाठी? एकदम बरोबर आहे विद्याताई. मलाही लय चांगलं वाटलं का तुम्हाला बचतीचं महत्त्व पटलं बा. आता तुम्ही नियमितरित्या बचत केलीच पाहिजे. म्हणजे जेव्हा उत्पन्नापेक्षा खर्च जास्त असते त्यावेळी तुम्हाला ही बचत वापरता येईल. त्याच वक्ताले पैशाची जास्त गरजही असते का नाही माणसाले. म्हणजे तुम्हाला बचत केलेल्या पैशाची पुढच्या काही परिस्थितीत गरज भासू शकते. म्हणजे जसं मोठ्या मोठ्या खर्चाला तोंड देणं, जसं शिक्षण आहे, लग्न आहे, घर आहे, गाडी आहे, सोनं घ्यायचं असते, कधी कधी सारेच खर्च असतात. नाही तर जसे अपघात होते, कधी मृत्यू येतो घरात, कधी बिमारी पडते, कधी काही नैसर्गिक घटना होतात, साऱ्यासाठीच खर्च लागते. जेव्हा कमाई होत नाही तेव्हा पैसा लागते. कधी कधी म्हातारपणी पैसा लागते आपल्याला, काही सांगता येत नाही ना भाऊ. काही काही गोष्टी आपल्या आवाक्याच्या बाहेरही आपल्याला खरेदी करावं लागते, त्या वक्ती पैसा लागते. हो ना अरविंद भाऊ, आलं लक्षात. म्हणजे थोडक्यात कसं का आपल्याला जर काही खरेदी करायचं असन आणि आपल्यापाशी पैसा शिल्लक असन तर आपण ते घेऊ शकतो. बरोबर का नाही? एकदम बरोबर बोलले राम भाऊ. नाही, मी काय म्हणतो अरविंद भाऊ, का ते बचत कशी करायची ते सांगा ना जरासक समजून. नाही म्हणजे ते आम्हालाही समजलं पाहिजे ना जरासक. अरे वा वा, हे काय गोड झाली काय. हे पा, आता तुम्हाला बचत कशी करायची हे चांगलं समजून सांगतो. जसं तुम्हाला काल समजून सांगितलं का तुम्हाला पहिले तुमच्या खर्चाची महिन्याभराची एक डायरी करणं, म्हणजे वित्तीय नोंद ठेवणं जरुरी आहे. आणि मग ते जास्तीचे जे खर्च होतात का नाही, गरज पडते बरं विद्याताई. रामभाऊ, आपल्यालाही वाटते कधी कधी का दुसऱ्यासारखं आपणही आपलं आयुष्य जगावं. जसं आपल्यालाही वाटते का सोनं खरेदी करावं, रंगीत टी व्ही विकत घ्यावं, नाही काय. म्हणजे कसं का हे आपल्यासाठी चांगलं नसते. म्हणजे आपल्या आयुष्याचा दुसऱ्याच्या जीवनशैलीसोबत आपण तुलना करावं हे बरोबर नसते. म्हणजे तुम्ही तुमच्या परिवाराच्या समृद्धीचा विचार करून तुमच्या उत्पन्नाप्रमाणे तुमचं आयुष्य जगलं पाहिजे. तुम्ही याच्या पहिले बँकेत गेला आहे का कधी? बँक पाहिली आहे काय? हो ना, बँक पाहिली आहे. हो, पण तुम्ही कधी बँकेत गेले आहे काय? नाही बा, बँकेत जायचं कधी कामच नाही पडलं. नाही म्हणजे बँकेत काय चालते तेही आम्हाला माहीत नाही. कसा रामभाऊ, खेड्यातल्या लोकायले बँकेत जायची फुरसतच नसते ना. एक तर बँकेत टाकासाठी त्याच्याजवळ पैसेच नसते,
नाही तर मग बँकेच्या सोयी सुविधा त्याची माहितीही नसते. बँकेच्या क्लिष्ट कठीण प्रक्रिया समजतही नाही. तशा सगळ्याच गोष्टी बँकेच्या कठीण नसतात बरं का रामभाऊ. म्हणून तर लोकायले सुविधा द्यासाठी सरकारनं व्यापारी बँका, उद्योग संवाद एजंट, प्रादेशिक ग्रामीण बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, प्राथमिक कृषी सहकारी बँका ह्या साऱ्याच्या शाखा उघडलेल्या आहेत. बँकेले तसे आदेशही दिले आहेत का ग्रामीण भागातून येणाऱ्या साऱ्या गरीब लोकाले आणि त्याच्या परिवाराले बँकेनं साऱ्याच्या साऱ्या आर्थिक सुविधा वेळोवेळी पोहोचवल्या पाहिजेत. आणि या आर्थिक सुविधाचा फायदा घ्यासाठी तुम्ही लोकांनं जवळच्या बँकेच्या शाखेत जायला पाहिजे किंवा बँकेच्या BCAची भेट घ्यायची. जर तुम्ही KYC म्हणजे तुमच्या ग्राहकाला जाणून घ्या या अशा अटीची जर पूर्तता केली तर बँका आणि त्याची BCA तुम्हाला साऱ्या सुविधा लगेच पुरवतील. हो ना अरविंद भाऊ. माझ्या मित्राकडून बँकेच्या या तकलिफीबद्दल, बँकेचं खातं उघडताना जे होते ते त्याच्याबद्दल ऐकलं आहे ना. म्हणून मलाही वाटलं का आपण काय बा मंदी पडाव त्याच्या. आणि म्हणून तर मी ठरवलं होतं का बँकेत खातंच नाही काढायचं. अरे नाही रामभाऊ, ते तुम्ही समजता तितकं कठीण नाही आहे. मी सांगतो समजून. म्हणजे आपल्या भारत सरकारनं आत्ताच एवढ्यात सुरू केलेल्या थेट लाभ हस्तांतरण योजनेप्रमाणे देशातल्या प्रत्येक ग्रामपंचायत बँकाच्या BC बरोबर जोडलेली आहे. ज्या गावले बँकेच्या शाखा नाही आहेत अशा ठिकाणी BCच्या मदतीनं तुम्ही आपलं खातं उघडू शकता आणि बँकाच्या साऱ्याच्या साऱ्या सुविधेचा लाभ तुम्ही एकदम तुमच्या घरात घेऊ शकता. म्हणजे तुमची बचत तुम्ही दर दिवशी तुमच्या खात्यात जमा करू शकता आणि त्याच्यावरचं व्याजही मिळवू शकता. तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही बँकेत वाचवलेले पैसे काढू पण शकता. शासन थेट लाभार्थींच्या खात्यामध्ये पेन्शन, शिष्यवृत्ती, सबसिडी म्हणजे अनुदान हे सरळ खात्यात जमा करत असते. अन रामभाऊ, बँकेत खातं उघडासाठी तर वयाची अटच नाही आहे. म्हणजे जसं बँकेत एखादा म्हातारा माणूसही खातं उघडू शकतो. याचा अर्थ हा नाही बरं का तो त्याच्या पोरासाठी खातं उघडू शकत नाही. तुम्ही घरातल्या सर्व लोकांसाठी खाते उघडू शकता. म्हणजे अरविंद भाऊ, तुम्हाला हे म्हणायचं आहे का आपल्याजवळ कमी पैसे असले तरी आपण बँकेत खातं उघडू शकतो? हो रामभाऊ, तुम्ही खातं उघडू शकता. मग भाऊ, मेहरबानी करून आम्हाला सांगता का जवळच्या बँकेत खातं कसं उघडा लागते ते? विद्याताई, बँकेत खातं कसं उघडायचं ना हे तर मी तुम्हाला सांगतोच. बँकेत बचत खातं जर उघडायचं असन तर तुमच्या घराजवळच्या बँकेत तुमच्या ओळखीचा एक पुरावा, तुम्ही जिथे राहता त्या राहत्या घराचा एक पुरावा आणि सोबत 2 पासपोर्ट फोटो, बस एवढंच घेऊन बँकेत जा लागते. खातं उघडायचा एक फॉर्म भरून झाला का योग्य त्या ठिकाणी सही करायची. नंतर तुम्हाला एक नंबर मिळेल. तो नंबर म्हणजेच तुमच्या बँकेच्या खात्याचा नंबर. म्हणजेच तुम्ही बँकेत आपलं बचत खातं उघडलं असा त्याचा अर्थ होतो. गरीब लोकांच्या मदतीसाठी भारतीय शासनानं अशी ही मूलभूत बचत खात्याची सुरुवात केलेली आहे. हे खातं कोणत्याही प्रकारचे पैसे न भरताही उघडता येते. फक्त दिल्या नियमाप्रमाणे ज्याची गरज आहे. एक नंबर म्हणजे जवळच्या बँकेच्या ग्राहक सेवा केंद्रात जाताना एक फोटो, एक ओळखीचा पुरावा, पॅन कार्ड, पासपोर्ट, रेशन कार्ड नाहीतर मतदानाचं ओळखपत्र आणि एक राहत्या घराचा पुरावा, उदाहरणार्थ आपलं लाईटचं बिल, टेलिफोनचं बिल नाहीतर रेशन कार्ड. हे असे सगळे कागदपत्र बँकेत खातं उघडासाठी सोबत घेऊन जायचे. खातं उघडासाठी आपण आपला आधार कार्डाचा नंबरही देऊ शकतो. आता दुसरा नियम, BCने दिलेला फॉर्म हा गरजेच्या कागदपत्राप्रमाणे पूर्ण भरायचा. त्याच्यानंतर BC तुमच्या हाताच्या बोटाचा ठसा बायोमेट्रिक यंत्रावर नाही तर मायक्रो ATM यंत्रावर घेऊन तो तुमच्या बँकेच्या खात्यावर लावतात. आता नियम क्रमांक 4, एकदा बँकेत खातं उघडलं की तुम्ही बँकेचे व्यवहार तुमच्या हाताचा ठसा देऊन सुरू करू शकता. तुम्ही पैसे काढणे, पैसे जमा करणे,
तुमच्या खात्यातून पैसे काढून दुसऱ्या खात्यात पैसे जमा करणे, अशा साऱ्या सुविधेचा लाभ तुम्ही गावापासून दूर न जाता सुद्धा घेऊ शकता. काही BC पॉइंट ऑफ सेल म्हणजेच POC हेही चालवतात. अशा ठिकाणी बँकेत खातं काढलं की आपल्याला स्मार्ट कार्ड सुद्धा ते लोक देतात. बँकेचा व्यवहार करायच्या पहिले हे स्मार्ट कार्ड सोबत आणा लागते. म्हणजे जवळच्या बँकेत आमचं खातं उघडलं तर लय चांगलं होईल. म्हणजे आमच्या खात्यात पैशाची बचत ज्या वक्ती आमच्यापाशी पैसे राहतील त्या वक्ती करता येईल. हो विद्याताई, पण हे लगेच केलं पाहिजे बरं. मी तुम्हाला तुमच्या खात्याच्या प्रक्रियेमध्ये भरपूर मदत करेन. अरविंद भाऊ, तुमच्या या चांगुलपणासाठी तुमचे लय लय आभार बापा. हे तुमचे खरंच लयच उपकार झाले अरविंद भाऊ. अरे राम भाऊ, अरे हे तुम्ही आनंदी झाले पाहिजे म्हणूनच आहे ना बापा. राम भाऊ, अजून बचत खात्याचं वैशिष्ट्य आणि मिळणाऱ्या सुविधा तुम्हाला सांगायच्याच राहिल्या. मी असं करतो, त्या सुविधा आता तुम्हाला सांगतो.